क्रिकेटचे सचिव राहुल पाटील आपण उपस्थित असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय। पाटण टेनिस क्रिकेटचे सचिव राहुल पाटील आपण उपस्थित असाल तर आपण देखील यायचे। त्याचबरोबर मी विनंती करेल पाटण टेनिस क्रिकेटचे सचिव रणजित जाधव आपण देखील व्यासपीठावरती यायचे, आपला देखील सत्कार केला जाईल। पाटण टेनिस क्रिकेटचे सचिव माननीय सन्माननीय रणजित जाधव आपण देखील यायचे व्यासपीठावरती, आपला देखील सत्कार इथे केला जाईल, सन्मान आपला केला जाईल। येस, मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक मिस्टर DPL PTPL आणि सचिव आहे पाटण टेनिस क्रिकेटचा, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात। त्याचबरोबर पाटण टेनिस क्रिकेटचे खजिनदार जोयवाडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सितपवाडी संघाचा कॅप्टन आणि खजिनदार माननीय सन्माननीय अधिक काटकर साहेब आणि सन्माननीय सचिन माने सर, आपणास दोघांच विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि या सत्काराचा मान सन्मान सत्कार करून घ्यायचा। माननीय सन्माननीय अधिकजी काटकर साहेब आपण पाहतोय खजिनदार आहेत पाटण टेनिस क्रिकेटचे, त्याचबरोबर खजिनदार सचिनजी माने सर। त्याचबरोबर मी विनंती करेल कार्याध्यक्ष पाटण टेनिस क्रिकेटचे संजयजी देसाई साहेब आपण असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय। माननीय सन्माननीय कार्याध्यक्ष संजयजी देसाई साहेब आपण असाल तर आपण व्यासपीठावरती यायचे साहेब। येस, आणि यानंतर जर चुकून कोणाचा सत्कार राहिला तर दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर वळतो युवराज सर तुमच्याकडे। धन्यवाद किरण सर। तर जाऊया पंचांकडे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कृत पंच राजू नाकवा सर आणि त्याचबरोबर नितीन काळसेकर सर, आपणा दोघांस मी विनंती करेल आपण यायचे व्यासपीठावर, आपला देखील मान सन्मान केला जाईल। मित्रांनो, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही पंचांसाठी, राजू नाकवा सर आणि त्याचबरोबर नितीन काळसेकर सर। विनंती करेल बागल सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी बागल विनयजी आमरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर पाटण तालुक्याचा गोड आवाज त्यांचा आपण सन्मान करूया। प्रवीण वंडुस्कर अर्थातच महाराज आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। आपलं सन्मान चिन्ह मी विनंती करेल विजयजी जाधव साहेब आपणास की आपण या ठिकाणी प्रवीणजी वंडुस्कर यांचा सन्मान चिन्ह देऊन
गौरव करायचा आहे. क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रवीण वंडुस्कर अर्थातच महाराज यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि पाटण तालुक्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ पाटण किरण मस्कर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. मी संदीप यादव आपणास विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण किरण मस्कर सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय आदरणीय इथे सर्वजण पाहुणे आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा रमेशजी जाधव साहेब हे आयोजन तुम्ही पाहिलं. गेले 2 दिवस हे आयोजन गेले 2 दिवस हे आयोजन सजलंय. या आयोजनावरती या जेव्हा ट्रॉफ्या आल्या, या ट्रॉफ्यांचं वजन पाहता या आयोजनाचं वजन वाढलं. आणि अगदी आपण पाहिलं तर बागलवाडी हे अगदी कराड सातारा तुम्ही पार केल्यानंतर तिथून हा संघ येतो, हे गाव येतं, नवी नगरी हवा करून जातं. आणि ही पहिलं आयोजन आहे. या पहिल्या आयोजनामध्ये एवढं देखणं आयोजन, एवढं वजनदार आयोजन, या आयोजनाला तुमच्यासारखे सर्वजण मान्यवर त्यांच्या पाठीवरची थाप. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही, कारण की या आयोजनाने पाटण टेनिस क्रिकेटमध्ये हवा केली आहे. आज या ठिकाणी हे आनंदमय वातावरण हे 1-2 दिवसाचं श्रेय नाही आहे. आज जे 5 आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी आज 15 दिवस अहोरात्र मेहनत करून आज हे आपले सिद्धिविनायक चषक 2021 हा पूर्ण कार्यक्रम पार पाडला. त्यांचा सत्कार श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ बागलवाडी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते त्यांचा 5 जणांचा सत्कार सिद्धिविनायक मित्रमंडळ बागलवाडी यांच्यातर्फे करण्यात येत आहे. भागवत बागल, गणेश बागल, अमोल मानकर आणि अजित जाधव यांचा सत्कार सिद्धिविनायक मित्रमंडळ बागलवाडी यातील जे काही सदस्य आहेत, संस्थापक आहेत, ओपनर आहेत, त्यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मी विनंती करतो. हो, या सत्कार करण्यासाठी या सर्व 5 जणांनी यायचंय. कृष्णा बागल सर आपण देखील यायचं, आपणास देखील विनंती आहे. येस बागल सर. आणि होय, हे 5 जण आहेत ज्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केलाय आणि या आयोजनाला 4 चांद लावलेत. हा जो स्टेज आहे तो उभारण्यासाठी अक्षरशः कष्ट केलंय आणि त्यानंतर या आयोजन आज शेवट गोड होतो या आयोजनाचा. हे आहेत जे 5 जण ज्यांच्या प्रयत्नाने, ज्यांच्या स्वप्नाने या आयोजनाला सिद्धिविनायक चषक 2021 ला सुरुवात झाली आणि आज आहे या सुरुवातीचा शेवट, तो देखील गोड. यायचंय माननीय सन्माननीय रमेशजी जाधव साहेब यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या सर्व मोहरके मी म्हणेल. आणि एकदा मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्यात. हे आहेत
हे जे आयोजन आहे या आयोजनासाठी ज्यांनी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला आणि हेच आहेत ते चेहरे ज्यांनी या आयोजनाला 4 चांद लावले आहेत. थँक्यू सो मच. येणाऱ्या दिवसामध्ये उत्तम आयोजक म्हणून तुमचं नाव नक्की गाजावाजा करेल. तर माननीय सन्माननीय गणेशजी पाटील साहेब, गणेशजी पाटील साहेब आपल्यापर्यंत मी येतोय. या आयोजनाबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने थोड्याच वेळामध्ये अनिल बागल सर आणि अमितजी पाटील साहेब यांच्याबद्दल देखील चर्चा होईल, मात्र साहेब या आयोजनाबद्दल नक्की जाणून घ्यायचं आहे. या सिद्धिविनायक 2021 या चषकाचं आयोजन केलं या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब याच्यातील. आता जे मान्यवरांचं हे झाले तर हार्दिक स्वागत झाले, त्या मान्यवरांनी जे आयोजन केलं त्या ह्यांच्याबद्दल मी खूप खूप त्यांचे धन्यवाद देतो. आणि आपल्या पाटण तालुक्यातून गावागावातून जे आपले संघ आले आणि त्या प्रत्येक संघानं या ग्राउंडवरती आपलं उत्कृष्ट खेळाडू वृत्ती आणि आपले गावाचे मान इथं चांगल्या पद्धतीनं हे राखलं, त्याबद्दल सर्व संघाचं मी प्रथम त्यांचं धन्यवाद मानतो. तसेच या सिद्धिविनायक चषक 2021 मध्ये ज्या चषकाचं आयोजनाचं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशननं त्यांना पूर्णपणे प्रतिसाद आणि चांगलं नियोजनाला पूर्ण प्रतिसाद दिला, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच सर. तर एक महत्त्वाचं आहे, माननीय सन्माननीय आदरणीय अनिलजी बागल सर, येस आपण काय सांगाल या आयोजनाबद्दल? आपले 2 शब्द अगदी पाठीवरची थाप असेल तर या आयोजनाबद्दल नक्की जाणून घ्यायचंय, कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही नेहमी आमच्या सदैव पाठीशी राहावं. 2 शब्द नक्की. आयोजन एकदम बेस्ट झालेलं आहे, एकदम बेस्ट केलंय, बस ठीक आहे. थँक्यू सो मच. आयोजन एकदम बेस्ट आहे. म्हणजे त्याचबरोबर माननीय सन्माननीय सौरभ पाटील सर, आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? सिद्धिविनायक चषक 2021 याच्यामध्ये सर्वप्रथम आयोजकांचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून अमित पाटील उपसरपंच काढणे, बागल साहेब युवा उद्योजक आणि बरेचसे मंडळींचं नाव मला माहिती नाही, त्याबद्दल सिद्धिविनायक चषक ज्यांनी आयोजन केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. सांगायला आवडेल, जसं स्पर्धा क्रिकेटची सुरू आहे तशी आयोजकांची देखील स्पर्धा सुरू आहे. त्या आयोजकांच्या स्पर्धेमध्ये ही मोठी उडी टाकली आहे, ती म्हणजे सिद्धिविनायक चषक 2021 ने. कौतुक आहे. तर युवराज सर तुमच्यापर्यंत येतो. धन्यवाद किरण सर. त्याबद्दल तर दुमत नसावं. नक्कीच आयोजनाच्या बाबतीमध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वप्रथम क्रिस्टल ट्रॉफी आणल्या, त्याचं नेहमीच नाव निघेल, कारण पहिल्यांदा जो व्यक्ती काही करतो नवीन त्याचं नाव सगळ्यांच्याच लक्षात राहतं. तर सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी हे नाव येणाऱ्या पुढील काळासाठी चिरकाळ टिकेल याबद्दल शंकाच नाही. तर जाऊया सेमीफायनलच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. तो पुरस्कार आपला राहिला होता, तर राहुल जिंती टीमचा मी विनंती करायला आपण यायचंय सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय सन्माननीय अमित पवार साहेब, आई पद्मावती गार्मेंट्स एपी स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं टी शर्ट आणि त्याचबरोबर एक क्रिस्टल ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच कडे. अर्थातच सूरज डिसले ठरतोय या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दुसरी मॅन ऑफ द मॅच सौरभ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सूरज डिसले यांचा सन्मान केला जातोय. एपी स्पोर्ट्स घनसोली आपण पाहतोय स्पॉन्सर बाय आणि एक क्रिस्टल ट्रॉफी. त्यानंतर किरण सर, या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट यासाठी उपसरपंच अमित उत्तमरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख 1111 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. तर सर्वप्रथम
विकेट हॅट्रिक ज्यांनी लगावली तो आशिष खामकरला विनंती करतो मळाईदेवी कुसरूड टीमच्या की आपले पारितोषिक 1111 रुपयाचं स्वीकारायचंय. मनोज पाटील साहेब आपणास विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण 1111 रुपयाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे, तो म्हणजे आशिष खामकरचा मळाईदेवी कुसरूड. त्यानंतर समीर असावले मराठा वॉरियर्स आपण देखील यायचंय, आपण देखील हॅट्रिक घेतली होती. 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. मी अमित पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी समीरचा सन्मान करायचा आहे. रोख 1111 रुपये सलग हॅट्रिकसाठी, सलग 3 विकेटसाठी. त्यानंतर SS11 महिन टीमचा विजय शेवाळे उपस्थित असेल तर आपण देखील यायचे. बॅक टू बॅक 3 षटकार त्यांनी ठोकले होते. विजय शेवाळे आहे का SS11 महिन टीमचा? त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तरी आला चालेल. पाटील 8 विकेट्स ज्याने घेतल्यात तो ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. नक्की सूरज डिसलेच्या 7 विकेट आहेत. खूप टफ फाईट होती बाबूराव पाटील साठी, पण शेवटी सर्वोत्तम मोस्ट आपण देतो मोस्ट विकेट्स. तर मी विनंती करेल माननीय सन्माननीय गणेशजी पाटील साहेब आणि माननीय सन्माननीय महादेवजी घोरपडे साहेब आपल्या शुभ हस्त्या बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित करण्यात यावं. बाबू पाटील जिंती संघाचा एक्सप्रेस आहे आणि इथे आपण पाहिलं ज्या पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक आणि शूज इथे देण्यात येत आहे. तदनंतर जाऊया सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट अर्थात सिद्धिविनायक चषक 2021 मधला सर्वोत्कृष्ट फलंदाज कुसरूड टीमचा आहे. एनी गेसेस? येस, शैलेश ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. मी विनंती करेल माननीय सन्माननीय गणेशजी बागल साहेब आणि माननीय सन्माननीय अजितजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार देण्यात यावा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे आहे बॅट. अगदी बेस्ट बॅट्समनला इथे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने
तदनंतर जाऊया मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराकडे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये केली आहे त्याने अष्टपैलू कामगिरी सळवे टीमचा. तुम्ही नाव घेताय की मी नाव घेऊ? येस, ओमकार बोरगे ज्यांनी बॅक टू बॅक 3 मॅचेस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारलाय आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. गोलंदाजीमध्ये देखील दैदिप्यमान कामगिरी आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये देखील दैदिप्यमान कामगिरी. मी विनंती करेल माननीय सन्माननीय मनोजजी पाटील साहेब आणि माननीय सन्माननीय राहुलजी मानकर साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार इथे देण्यात यावा. माननीय सन्माननीय मनोजजी पाटील साहेब आणि राहुलजी मानकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार दिला जातोय. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय एक नवीन नाव आहे, नवीन चेहरा आहे, नवीन संघ आहे आणि खरंच नवीन उमेद आहे. नक्कीच ओमकार बोरगेशी थोडं हितगुज करतील आमचे किरण मस्कर सर. ये ओमकार, तू खूप खुश आहे. सकाळपासून कमीत कमी 122 खेळाडूंनी या चषकाची स्वप्न पाहिली असतील आणि हे चषक हातामध्ये देखील घेतले असतील. ते स्वप्नामध्ये जो स्वप्नांचा पाठलाग करतो तो आज खऱ्याने या चषकाला हात लावू शकला. आणि नवीन संघ, नवीन टीम, नवीन नाव, नवीन चेहरा, नवी उमेद, नवी जोश आणि काय बोलशील हे मॅन ऑफ द सिरीज आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुझ्या नावावरती टाळ्या देखील वाजतायत, डीजे देखील वाजतोय आणि काय सांगशील आपल्या संघाला? हा सर्व सपोर्ट माझ्या टीमसाठी आहे. टीमसाठी मी पूर्ण हे करतो आणि खचून जाऊ नका. आणि ही तर सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे. हे आहे जोश, हा आहे संघ आणि नेहमी आपल्या संघासोबत उभं राहावं. तुमच्या संघातील हा खेळाडू नेहमी माझ्या सोबत असतो, जो 12वा खेळाडू नेहमी असतो, त्याच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की आणि ये सरपंच आहे तुमच्या संघाचा आणि तुमचा संघ या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये एक नवे जोश घेऊन आलाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. नक्कीच त्याला मदत करा इतर खेळाडूंनी. चला स्पीडअप घ्यायचं आहे. वातावरण पाऊस येईल आज. चला नक्की सर या आयोजन झाल्यानंतर वरुण राजा आला तरी चालेल कारण की आयोजन सक्सेस झालेलं आहे. येस चला. चल जाऊया तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. तर सळवे 11 सळवे टीम ठरतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी. टीम आपण यायचंय. वरुण राजाला नक्की सुरुवात होईल तर आपण त्वरित यायचंय. थोडं लांब घ्या, व्यासपीठापासून थोडं लांब घ्या. मी विनंती करेल अमितजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचंय. सन्माननीय अमितजी पाटील साहेब यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सळवे 11 सळवे टीम साठी रोख रक्कम 8,000 रुपये आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी दिली जाते. सळवे 11 सळवे
कुसरून संघ कॅप्टन, कुसरून संघाचा कॅप्टन यायचं व्यासपीठावर. सर मित्रा यायचंय लवकर. कुसरून संघाचा कॅप्टन. येस कॅप्टन, आज तुम्ही पहिली एंट्री आहे ही या आयोजनामध्ये. पहिली एंट्री असताना पहिल्यांदाच खेळलात. 3 ते 4 संघाला तुम्ही आसमान दाखवलं आणि नंतर फायनलमध्ये आलात. मात्र फायनलमध्ये खेळ झाला नाही, संघाने निराश केलं. मात्र काय चुकलं, कुठे चुकलं आणि संघाला या व्यासपीठावरून काय सांगशील तू तुझ्या संघाला? सर्वप्रथम जिंती संघाचा हार्दिक अभिनंदन. काही थोड्या चुका झाल्या आमच्याकडून, पण नेक्स्ट टाइम आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्की ठीक आहे. या 2 शब्दामध्ये सांगितलंय या चुका झाल्या त्या सुधारण्यात येतील. मात्र कृष्णा, चुका झालेल्या सुधारतो तो, चुका होतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. आणि तुमच्या संघाला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. तर सर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सिद्धिविनायक चषक 2021 चा मानकरी यायचंय आपण वरती. नवलाई स्पोर्ट जिंती संघ वेलकम. तर मी विनंती करेल सन्माननीय अनिलजी मोहन बागल साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मॅनेजिंग डायरेक्टर वेद प्रोडक्ट्स मुंबई आणि त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक मंडळाचे खजिनदार असलेले सन्माननीय अनिलजी मोहन बागल साहेब. इतर मान्यवरांना देखील विनंती करेल आपण देखील हातभार लावूया. शेवटचं पारितोषिक आहे. मी जिंती टीमला विनंती करेल आपण थोडंसं बसून घ्या पुढच्या बाजूला, जेणेकरून याच्यावर बसलं तरी चालेल. संपूर्ण मान्यवर देखील आहेत. बागल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि इतर मान्यवर देखील आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तर सिद्धिविनायक चषक 2021 चा मानकरी ठरलाय नवलाई स्पोर्ट. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. हा संघ आहे ज्याने शेवटपर्यंत लढत दिलेली आहे आणि हा जयघोष आहे. कधी फुटेल हे? येस इथे जल्लोष केला जातोय, मात्र वाट बघायला लागते सर. जिंती संघ हातामध्ये ट्रॉफी घेऊन उभा आहे, ती जड आहे आणि संघ देखील जड आहे. येस थँक्यू सो मच. तर जिंती संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.